जय भीम मित्रांनो, आजच्या माझा व्हिडिओचा विषय आहे बाबासाहेब आणि त्यांची पत्रकारिता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका निश्चित भूमिकेतून आणि एका धोरणातून पत्रकारितेकडे वळले होते. पण 1917 साली ब्रिटिश सरकारने विविध जाती जमातींच्या मतदानासंदर्भात काही कर्त्या व्यक्तींची साक्ष घेण्यासाठी समिती नेमली होती. त्या समितीचं नाव होतं साऊथ ब्युरो कमिशन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे कळून चुकलं की साऊथ ब्युरो कमिशनच्या माध्यमातून आपल्या अस्पृश्य समाजातील जनतेचे प्रश्न मांडावेत आणि त्याला वाचा फोडावी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या अस्पृश्य समाजाच्या लोकांच्या राजकीय हक्कासाठी लढावं याची प्रेरणा मिळाली. मग बाबासाहेब आंबेडकर त्यानंतर जागोजागी आपल्या समाजाच्या सभा घेत त्यांच्यामध्ये वैचारिक बदल करण्यासाठी प्रयत्न करत होते. तेव्हा बाबासाहेबांना जाणवलं की जसा पक्षी पंखाशिवाय उडू शकत नाही, तसं समाजाला विचार प्रवृत्त करण्यासाठी प्रकाशनाची गरज आहे, वृत्तपत्राची गरज आहे, असं बाबासाहेबांना वाटू लागलं. ह्याच उद्देशानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 31 जानेवारी 1920 साली मूकनायक हे पाक्षिक सादर केलं. मग या पाक्षिकाच्या सहाय्याने बाबासाहेब आंबेडकर समाजाला वैचारिक दिशा देत होते, समाजाला विचार प्रवृत्त करत होते. आणि त्या काळची जी वृत्तपत्र होती ती एका ठराविक जातीची शिफारस करणारी होती. वृत्तपत्रे अस्पृश्यांची तितकीशी व्यथा आणि करुणा मांडत नसत. तेव्हा बाबासाहेबांना मनोमन वाटू लागलं की अस्पृश्य समाजाच्या अनेक करुण कहाण्या आहेत. अस्पृश्य समाजाचा विद्रोह आणि वेदना कळण्यासाठीच प्रकाशनाची गरज आहे, वृत्तपत्राची गरज आहे. त्याच भूमिकेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पत्रकारितेकडे वळले आणि अशा रीतीने बाबासाहेब आंबेडकर संपादक आणि पत्रकारिता या माध्यमातून समता, मूकनायक, समता, जनता, प्रबुद्ध भारत, बहिष्कृत